कल्याण पूर्वेस सराईत गुंडांची भाईगिरी समोर आली असून नितीन राज हॉटेलच्या बाजूला असलेल्या वडा इडलीच्या दुकानावर शनिवारी रात्री दिनेश लंके नावाच्या सराईत गुन्हेगारानं हैदोस घातला। या हॉटेलचे मालक बचाराम रामनाथ गौरिया यांच्याकडे दारूच्या नशेत आलेल्या लंकेने मला दाल वडा बनवून दे अशी मागणी केली। बचाराम गौरिया यांनी लंकेला थोड्या वेळ थांबा असे सांगितल्यावर लंकेला प्रचंड राग आला। त्याने बचाराम गौरिया यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली आणि मारण्याची धमकी दिली। यानंतर हॉटेल मालक गौरिया यांनी लंकेच्या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला। दुकानदाराचा प्रतिकार पाहून लंके अधिकच आक्रमक झाला। त्याने त्वरित हत्यार काढले आणि ते दुकानदाराला दाखवून धमकावले। या गुंडगिरीपुढे हतबल झालेल्या हॉटेल मालकाला लंकेनं चक्क हात जोडून पाया पडायला लावले। हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। दिनेश लंके हा कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वीच तो एका जुन्या गुन्ह्यातील जामिनावर सुटून बाहेर आलाय। पुन्हा एकदा परिसरात दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। या घटनेमुळे स्थानिक व्यापारी आणि हॉटेल चालक यांच्यात भीतीचं वातावरण असून सराईत गुन्हेगार आणि भाईंवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी दिनेश लंकेचा कसून शोध सुरू केलाय। NTV न्यूज मराठी, कल्याण, ठाणे।